हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17, श्लोक क्रमांक 28. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्त तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. पार्था, जे हवन, दान, तप आणि असेच आणखी सर्व काही श्रद्धेशिवाय केले जाईल ते असत म्हणूनच सांगितलेले आहे. अशाचे फळ येथेही मिळत नाही आणि मृत्यूनंतरही मिळत नाही. जो हवन म्हणजे यज्ञ आणि दान किंवा तप श्रद्धा न ठेवता करतो ते त्याचे कृत्य असत म्हणूनच सांगितलेले आहे. एवढेच नव्हे तर कोणतेही कर्म हे पूर्ण श्रद्धेनेच केले गेले पाहिजे. तसे न केल्यास त्या केलेल्या कर्माचा काहीही उपयोग होत नाही. ते न केल्यासारखेच समजावे. कारण त्या कर्मापासून या लोकी, याचा अर्थ अशा कर्मापासून या जन्मी भौतिक किंवा आध्यात्मिक फायदा काहीही होत नाही. तसेच अशा कर्मापासून पुढील जन्मीही भौतिक किंवा आध्यात्मिक फायदा होत नाही. अशा कर्मापासून या जन्मी किंवा पुढील जन्मी कोणतेच फळ मिळत नाही. याचा अर्थ अश्रद्धेने अनासक्त राहून जरी कर्म केले तरीही त्याचा काहीही उपयोग होत नाही. ते करणे वाया गेले असेच समजावे. प्रत्येक कर्मात श्रद्धा असलीच पाहिजे. शुष्क कोरडेपणाने जर आपण एखाद्याला अगदी एक साधा नमस्कार केला तरी तो नमस्कार समोरचा मनुष्य रुजू करून घेणार नाही. भावभक्तीचा ओलावा फार महत्त्वाचा असतो. मातीत बी अगदी खोलवर पेरले आणि त्याला पाणी घातले नाही तर ते बी उगवणार नाही. परंतु जमिनीवर जरी बी असेल आणि त्याला पाणी मिळाले तरीही त्याला अंकुर फुटेल. गुरुजींना दक्षिणा पाण्याचे उदक सोडून ओली करून देतात. यामागे हाच हेतू असतो. कोणाची बकोट धरून, कॉलर धरून काही मागितले तर तो काहीही देत नाही. परंतु मायेने, आपुलकीने दोन शब्द बोलून जर काही मागितले तर देणारा ओंजळ भरभरून देतो. श्रद्धेच्या ठिकाणी लोक जीवाची पर्वा न करता काम करतात. हे सांगण्याचा हेतू असा आहे की ओम तत्सत हा मंत्र आहे आणि तो श्रद्धेने जपायचा आहे. श्रद्धा असली की कर्म उत्तम प्रकारे केले जाते. त्याचा अर्थ लक्षात घेऊन मंत्र म्हणत कर्म झाले पाहिजे. आपल्या कृतीला त्या मंत्राच्या अर्थाची किंमत असली पाहिजे. मंत्राच्या अर्थाला सुसंगत असेच कर्म झाले पाहिजे. कर्म करताना हा मंत्र म्हणत कर्म करायचे आहे. या मंत्राला बाधा येईल असे कृत्य आपल्या हातून घडू नये. माणसाच्या मनाचा थांग पत्ता लागणे शक्य नसते, अशक्य असते. माणसाच्या मनाचा थांग पत्ता लागणे शक्य नसते. माणूस काही करत असताना त्याच्या कृतीला साजेशी उक्ती करीलच असे काही सांगता येत नाही. त्याचे मन केव्हा कसे भरकटेल त्याचा काही नियम नाही. मनात नसताना तो वरवर आनंदाने स्वीकारलेले काम करताना मनातून त्या कामाची निंदाही करत असेल. ते काम ज्याच्यामुळे त्याच्या गळ्यात अडकवले गेलेले असते त्याला तो मनातून काय काय बोलत असेल ते त्यालाच माहीत. वर मात्र तो सुहास्य वदने हसत असतो. खुशीने काम करत असताना बेमालूम देखावा करत असतो. एखाद्याचे पाय धरताना आणि ते चेपून देताना तो मनातून त्या माणसाला शिव्या शापही देत असेल. या अशा वेळी त्याचा तोच साक्षीदार असतो. यामधून देवकार्यही सुटत नाही.
अफलातून नगरीला दरवर्षी संतांची एकादशी असते. म्हणजे या एकादशीचे आधी 7 दिवस विठ्ठलाच्या मंदिरात संत मंडळी अखंड भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन असा कार्यक्रम करत असतात. फार दूर दूरहून संत मंडळी येतात. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अखंड हरिनामाचा गजर चालू असतो. अशावेळी वीणा पहिल्या दिवशी एकदा गळ्यात घातली की ती 7 दिवस सप्ताहाची सांगता होईपर्यंत खाली ठेवत नाहीत. वीणेकरी एकमेकांना आपापसात काही ठराविक वेळाने वीणा देतात. अशावेळी एकमेकांच्या पाया पडून वीणा घ्यायची आणि द्यायची पद्धत आहे. यासाठी रात्री पाळ्या लावून वीणा स्वीकारली जाते. अशा प्रकारे विशेष करून रात्री आळीपाळीने वीणा गळ्यात सांभाळली जाते. दिवसभर संत मंडळी भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन इत्यादी करत असल्यामुळे रात्री 9 नंतर पहाटे 5 वाजेपर्यंत गावकरी मंडळी वीणा सांभाळत असत. काही गावकरी अशा प्रकारे 2-2 तासाची रात्रपाळी लावून घेत असत. अशाच एका संतांच्या एकादशीला सप्ताहात काळूला आणि साळूला रात्री वीणा सांभाळायची जबाबदारी देण्यात आली. रात्री 1 वाजता बाळूकडून पाया पडून काळूने वीणा गळ्यात घेतली. त्याला सोडवायला साळू रात्री 3 वाजता येणार होता. परंतु 3 वाजून गेले तरी साळू काही आला नाही. जसजसा उशीर होत होता तसतसा काळू बेचैन होत होता. रात्रीचे 3:30 वाजले तरी साळू आला नाही. तेव्हा काळूचा संयम सुटला. तो विठोबाच्या मूर्तीकडे तोंड करून वीणा घेत फिरत गेला की मुखाने विठ्ठल विठ्ठल असे म्हणत होता. परंतु विठोबाकडे पाठ फिरवून उलट दिशेला निघाला की दरवाजात नजर रोखून साळूच्या आरवाच्य अशा साळूला नुसत्या शिव्या देत होता. असे प्रत्येक फेरीला तो विठोबाचे आणि साळूचे स्मरण करत होता. ओम तत्सत्त्वम असी या महामंत्राला विशेष महत्त्व आहे. या मंत्रातील त्वम असी ही मुक्ती इच्छुक साधकाची फलश्रुती आहे. ती अध्यारूत आहे. ती येथे भगवंत श्रींनी मंत्रात सांगितलेली नाही. काही जण अथर्व शीर्ष म्हणताना त्यातील फलश्रुती म्हणत नाहीत. तसाच काहीसा हा प्रकार आहे अशी माझी श्रद्धा आहे. यास्तव मला साक्षात्कारित झालेला महामंत्र मला फार मोलाचा वाटतो. या मंत्राच्या जपाने आपल्याला ओम हेच एकमेव पूर्ण सत्य आहे हे उमजते आणि आपल्याला साक्षात्कार होतो की परमात्म्या तू आणि मी एकच आहोत. तो परमात्मा म्हणजे मीच आहे. त्या परमात्म्याचाच अंश म्हणजे माझ्या देहातील अंशात्म्या आहे. त्या परमात्म्याचाच अंश म्हणजे माझ्या देहातील अंशात्मा आहे. माझ्याप्रमाणेच त्या परमात्म्याचा अंश सर्व चल अचल सजीव निर्जीव अशा विश्वात भरलेला आहे. येथे जे काही आहे ते परमात्म्यानेच व्यापलेले आहे. येथील सर्व काही परमात्माच आहे. कोठेही भेद नाही. त्यामुळे तसा भाव असण्याचे कारण नाही. तेव्हा अत्यंत श्रद्धेने ओम तत्सत्त्वमसि, ओम तत्सत्त्वमसि, ओम तत्सत्त्वमसि अशा या महामंत्राचे पठण आपल्या हृदय वीणेवर सतत झणकारत असू द्या. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगः नाम 17 अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवाद रूपात श्रद्धात्रय विभाग योग हा 17वा अध्याय संपन्न. अध्याय 17वा समाप्त. ओम तत्सत्त्वम असि. हरि ओम.